तो आमची गाडी आली कर्जत पोलीसवाली. उर्मिणी सँडविचेस केले बाहेर आमच्यासाठी. सो आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो. आमची एक्सप्रेस आली विंडो सीट एकदम. सो गुड मॉर्निंग गाईज अँड यू नो वॉट आम्ही चाललो आमचा पुरावा आला आहे देवीकडनं आणि देवाकडून सुद्धा फायनली आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही रिक्षेत बसतो पूर्वाला. आत्ता वाजलेले आहेत मे बी 5:50 निघालेलो आहोत. 5:50 आणि आम्ही आता आमची ट्रेन आहे बदलापूरवरनं कर्जतला जायला आणि देन कर्जतवरनं पुणे आणि पुण्यावरनं सोलापूर. फायनली सो आम्ही आलेलो आहोत आता बदलापूर स्टेशनला आणि आता आम्हाला 6ची ट्रेन आहे कर्जतला जायला. सो फर्स्टली आम्ही कर्जतला जाणार आणि मग त्यानंतर ट्रेन आम्ही तुम्हाला सांगू कसे ट्रेन्स आहेत ते. पहिले कर्जतला जातो आम्ही. आर यू एक्सायटेड प्रतिका? खूप. मी तर खूप आहे यार. मी तर ना म्हणजे असं वाटतं ह्या जगामध्ये मी एकटीच आहे एवढी एक्सायटेड पर्सन. कोण नसेलच एवढं मला एक्सायटेड नेहमी फील होतं. असं वाटतं म्हणजे मी कधी जाते, कधी तिथे पोचते, कधी दर्शन घेते आणि देवाचं तर मला असं खूप आवडतं. सो लेट्स गो गाईज, लेट्स गो. तो आमची गाडी आली कर्जत पोलीसवाली. सो आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. उर्मिणी सँडविचेस केले बाहेर आमच्यासाठी. सो आता मला कधी खावं असं होते मला. तू काय करते मोबाईलवर? ऑफिसवर बिझनेस? कोणता बिझनेस चालू केलं? सो सँडविच खाताना भेटू आपण. बनवलं ते पण सांग ना जरा. कौतुक कर ना माझं यार. तू थोडंसं कौतुक करायचं. 4 वाजता उठले. 4 वाजता उठून बनवले सँडविच. बघू आता कसे झाले. झोपेत गेले असेल तर खराब झाले असेल. बघूया. एकदम भारी क्लास आहे. एकदम क्लासिक सँडविच आहे. किती केलं आहे तू? 4. चांगलं झालं वाटतं. आता पण एका घासांमध्ये असं असतो. काय झालं काय असं वाटतं. नक्की का तुझ्या डोळ्यांमध्ये दिसतं खरं काय ते. भारी झालं. चांगला झाला. भारी झालं एकदम. टेस्टी. खातो आम्ही नाही खातो. आणि विदिन 10 मिनिट्समध्ये आमची ट्रेन मिळेल. सो आमची ट्रेन येत आहे. डिस्प्ले लागले आहे. डिस्प्ले दादर स्टेशनला. तो आता आम्ही आमच्या म्हणजे डब्बा तिथे आला आहे ना. डब्बा तिकडे चाललो आहे. कधीपासून व्हिडिओ काढायचा ट्राय करते पण अनाऊन्समेंट करते ना सगळ्या व्हिडिओची वाट लागते. म्हणून पटकन जिथे बंद झाली तिथे आम्ही व्हिडिओ काढले. ट्रेनमध्ये भेटू आपण. सो आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे. आमची एक्सप्रेस आली विंडो सीट एकदम. लेट्स गो. ट्रेनमध्ये जास्त म्हणजे ब्लॉग काढणार नाही. डायरेक्ट पुणे स्टेशनला उतरला भेटू आपण. बाय. प्रो ब्लॉगर नाही आलो आम्ही आज.
प्रोलॉगचा प्रश्न नाही पण काय ट्रेनमध्ये काढणार. हा ते पण आहे. सोलापूरला उतरल्यावर मेन गोष्ट आहे काय. हां वाटलं मला 4 वाजता उठलेली झोप येणारच. तो पुण्याला आम्ही आलोय आता. सो सेम ट्रेन आम्ही पकडणार आहे आता. ही सेम ट्रेन आहे. त्याचा डब्बा फक्त D5 आहे आता. D2 पासून D5 झालाय. तो टी ट्रेन पकडणार आहे आम्ही आता. तो डब्बामध्ये चढणार आहे आता. सो आता पकडतो. आता ट्रेन जायची आमची. बायको बघा माझी शेवटी. चल D5 आता डब्यात चढलोय आम्ही. आमची जर्नी कंटिन्यू होईल तिथे. उर्वी दाखवतो तुम्हाला उर्वी कुठे बसली. इकडून इकडून काय तू कुठे पाहतो? मला वॉशरूमला जायचं का म्हणून मी आलोय. आलो बायको तुझी फाटू नको. अरे वॉशरूमला जायचंय मला. वॉशरूमसाठी माझ्या बायकोची फाटते लगेच. मी महाराज लगेच गाडी काय सुचत नाही. लोकल नाही काय टुकू टुकू चालते. जा सिमरन जा ते नाही का जिले आपली जिंदगी तसं कर. बाय बाय उर्वी बाय. सो आमची ट्रेन चालू झाली आता. तो सोलापूरला जर्नी स्टार्ट झाली आता. मध्ये मध्ये चांगले सीन्स आले तर तुम्हाला दाखवतो मी. आला काकेत गाम. आता आम्ही पोहोचलो सोलापूरला. पण इथे खूप गरम होत आहे. गरम होणार एवढं ऊन आहे. बापास एवढं ऊन आहे. होणारच गरम. गाईस आम्ही पोहोचलो. वी हॅव रिच द लोकेशन. आणि आम्ही एक कडक काम केलं आहे ते म्हणजे बाईक रेंट केली. बाईक स्कूटी रेंट केली आहे. स्कूटी ती आता बघू. एक फोन करणार आहे एकाला. तो स्कूटी घेऊन येणार आहे. मस्तपैकी स्कूटीने जाणार कडक. बसमध्ये जाण्यापेक्षा फार बजेटमध्ये एकदम आमच्या. आम्हाला फिरता येईल ना सोलापूर ते काय अक्कलकोटला जाऊन सोलापूर फिरता येईल आम्हाला. प्लस तुळजापूर पण भारी मजा येईल. दाखवतो तुम्हाला. हे असं आहे सोलापूर. नाही माझी बायको शेवटी फुल फ्रेश झालो आहे आता मस्तपैकी. उर्वी माझ्यासाठी थांबली. उर्वी कुठे गेली? उर्वी ए उर्वी चल रेडी झालं रे एकदम. लेट्स गो. एकदम रेडी झालं. काय हार्ड वॉटर आहे ना ते. हां जाऊ घाट तोडून झालं एकदम खरंच. आपण मुंबईच्या पुढे खरंच सगळं हार्डच वॉटर आहे. आता आम्ही रेडी झालेलो आहोत जाण्यासाठी. सो प्रतीक आता आपण इकडनं कसं जाणार? ऑटोने. कुठे चाललो? ऑटोने जाणार. कुठे? विजापूर रोड साईफुलला. बघू आता. स्कूटीसाठी स्कूटी घ्यायची ना आपल्याला आता. स्कूटी रेंट करायची. सो आम्ही इथे बसने जाणार होतो बट आम्ही बसने नाही चाललोय. आम्ही इथे स्कूटी घेतली कारण का आम्हाला 2 दिवस राहायचे गाईज. सो आम्हाला हे अफोर्डेबल प्राईसमध्ये आम्हाला जर स्कूटी भेटत असेल तर का आम्ही आमचा टाईम वेस्ट करून दगदग करून बसने जायचो. सो मी सोलापूरला आल्यावरती स्कूटी बाय करून म्हणजे हे करून रेंट करून तुमचं फिरू शकता. आणि खूप चांगल्या प्राईसमध्ये आम्ही तुम्हाला मीन्स आमचा जो पण खर्च झाला आहे ना जो पण खर्च तो आम्ही सगळं तुम्हाला आमच्या ब्लॉगच्या एंडिंगला सांगूया. आता हे पार्ट 1 पार्ट 2 असे ब्लॉग्स निघतील बट जो पण खर्च झाला तो सगळं ब्लॉगच्या एंडिंगला चला निघू आता. आता लेट हो. लेट्स गो. बाय बाय. सो गाईज आता आम्ही इथे लोकेशनला पोचलेलो आहोत. जिकडनं मीन्स तो आता येतोय आम्हाला घ्यायला. द्यायला नाही द्यायला. हां द्यायला येतोय का डायरेक्ट? द्यायला मग
ओके सो सॉरी, तो आम्हाला गाडी द्यायला येतोय आता इथे आय थिंक. नाही बघूया, So- येईल. ठीक आहे. आणि बघू आता, फोनवरनं तर तो मुलगा आम्हाला खूप सपोर्ट करतोय. बघू आता त्याची काय. तो आता आम्हाला गाडी भेटली आहे, ज्युपिटर स्कूटी दिली आहे. तो आता निघतोय आम्ही पटकन. खूप ऊन लागते, तो निघतोय आता सो मी पटकन. तर पॅक आहे आणि प्रतीकला मी गॉगल केलं. खूप ऊन लागते मला, खूप वाट लागली मला. विजापूर मी अक्कलकोट जे आहे ते नाही सध्या. 59 मिनिट्सवर आहे. सो नंतर उर्वी बोलेल आता बाय. सो आता आम्ही निघालो अक्कलकोटसाठी. अक्कलकोटला गेल्यानंतर दर्शन कसे झाले, किती टाईम लागला, हे सगळं आम्ही कंटिन्यू करू आमच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून फॉर अक्कलकोट अँड प्लीज व्हिडिओला आमच्या लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. बाय बाय.